महादेवा, टाटा बाय बाय. वेलकम टू NH66 हायवे, मुंबई गोवा नॅशनल हायवे. घाटाला झाली आहे सुरुवात आणि घाटाचं नाव आहे करमल घाट. कोकण रेल्वे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनोज. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक स्टोरीज. तर मित्रांनो बघा, आजचा आहे आपला 11वा एपिसोड. म्हणजे इन शॉर्ट आता आपली राईड संपत आली आहे आणि आता शेवटचे 1 किंवा 2 एपिसोड असतील आणि संपूर्ण आपली कर्नाटक सिरीज आपल्याला बंद करावी लागणार आहे. थोडंसं वाईट वाटतं आहे, पण काय नाही, घरी जायची एक ओढ पण आहे. 4 दिवस झाले आता आणि मस्त आपण कर्नाटक संपूर्ण फिरलो आणि आता इथून पुन्हा मुंबईला वापस चाललो आहे. इथून मुंबईचं अंतर जवळपास 750 किलोमीटर आहे आणि माझा असं टार्गेट आहे की मी आत्तापर्यंतची लॉंगेस्ट राईड आजच करणार आहे. संपूर्ण 750 किलोमीटर ह्या एका दिवसात मी कंप्लीट करणार आहे. टाईम होतो आहे सकाळचे एक्झॅक्ट 4 आणि टार्गेट आहे रात्री 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत गेलो तरी चालेल, पण आज सगळे किलोमीटर कंप्लीट करण्याचं टार्गेट आहे. बघूया आपल्याला बॉडी किती साथ देते, त्यावर सगळं डिपेंड आहे. बॉडी आणि दुसरी म्हणजे तिकडे उभी असलेली आपली गाडी, या दोघांनी साथ दिली म्हणजे सगळा विषय संपला. चला राईडला सुरुवात करूयात. आणि हे आपलं हॉटेल होतं ओशन व्ह्यू नावाचं, एकदम समोरच आहे समुद्राच्या, म्हणून नाव ओशन व्ह्यू. आणि इथे बऱ्याच गाड्या आल्या आहेत काल रात्री. आणि इथे आपलं रॉकी. तुम्ही बोला रॉकीला एवढं कोपऱ्यात का टाकलं, तर काल इथे पाऊस पडत होता. माती बघू शकता, ओली चिंब आहे, मध्ये मध्ये सुकी आहे. जिथे सुकी आहे ना, ते समजून जा की या झाडांच्या झावळ्यांमुळे तो पार्ट सुका राहिला. आणि सगळ्यात जास्त सुका पार्ट काल मी तेच शोधत होतो. रात्री पाऊस पडला तर गाडी भिजायला नको जास्त, पण रात्री पाऊस नाही झाला जास्त आणि इथे गाडी सगळ्यात जास्त सेफ होती. त्याच्यामुळे ह्या झावळ्यांच्या खाली, या गुच्छाच्या खाली रॉकीला पार्क केलेला. सगळी तयारी झाली आहे. गाडी एकदम जबरदस्त सेटअप कंप्लीट. फॉग लाईट थोडीशी सेट करून घेतली आहे. चला 4:13, 4:15चा टाईम झाला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्व प्रवास सुखाचा होत आहेत बाप्पा. ओशन व्ह्यू, जबरदस्त व्ह्यू. मॅपच नाही लावला रे मी. तर ठीक आहे, बघूया थोडंसं बाहेर जाऊन लावतो, नाही तर थोडं आत्ताच लावून घेतो, उगाच नंतर प्रॉब्लेम नको ना. अंबरनाथ इथून 750 किलोमीटर आहे. 1260 किलोमीटरची राईड झालेली कालपर्यंत. तर बघूयात ह्याच्या पुढे आपले किती होतात ते. चला महादेवा, टाटा बाय बाय, जय भोले. ज्या ज्या सिटीजमध्ये मी फिरलो ना, मुर्डेश्वर झालं, होन्नावर झालं, हम्पी, गोकर्णा, जिथे जिथे फिरलो तिकडे तिकडे लोक एरॉक्सलाच बघत होते. माझ्या एरॉक्सची नजर काढली पाहिजे. पण प्रत्येकजण एरॉक्सला पूर्ण असा बोलतात ना, वरपासून खालपर्यंत बघणं, तसं काहीतरी करत बसलेला प्रत्येकजण भाई. आणि कर्नाटक लँग्वेजमध्ये विचारत होते. मला काय कळत नव्हतं. जेव्हा मी बोलायचो हिंदी और इंग्लिश, तेव्हा ते लोक बोलायचे त्या भाषेमध्ये. रॉकी, सगळं काही तुझ्यावर डिपेंड आहे आणि दुसरं आपल्या बमवर डिपेंड आहे. ह्या दोघांनी साथ दिली ना, बस पूर्ण राईड सक्सेस होऊन जाईल. आणि हायवेला आपण झालेलो आहे जॉईन. आता इकडून सरळ जाऊयात ते कारवारला. कारवारला माझ्या मते एक हॉल्ट घेऊया छोटासा, चहाचा वगैरे. थंडी बोलाल तर इकडे जास्त थंडी मला वाटत नाही आहे. अँड मित्रांनो, वेलकम टू NH66 हायवे, मुंबई गोवा नॅशनल हायवे. आता मित्रांनो, या मुंबई गोवा हायवे आहे ना, NH66, याला एक पेटंटच तयार झालं आहे. NH66 बोललं की मुंबई गोवा. ते कर्नाटक कन्याकुमारी मरू देत पण बोलतात मुंबई गोवाच. टाईम बघा, एक्झॅक्ट 6 वाजलेत आता आणि 1373 किलोमीटरची राईड झाली आहे. त्या जवळपास 115 किलोमीटर आपण आता कंप्लीट केले आहेत मुर्डेश्वरपासून 6 वाजेपर्यंत, म्हणजे जवळपास 1.25 तास. आणि येऊन पोचलो आहे कारवारला. आणि कारवारचा हा बघा टनेल. फर्स्ट टाईम मी एंटर करतो आहे कारवारच्या टनेलमध्ये. वाव, किती मस्त आहे बघा टनेल. आणि हा 2 लेनचा टनल आहे. तिकडून जाण्यासाठी 2 लेन. आता असं वाटतंय ना, मी रेल्वेमध्ये बसले. एक टनल गेला, लगेच दुसरा टनल. कोकण रेल्वे जेव्हा धावते आपल्या ट्रॅकवरून, त्यावेळेला जेव्हा
चिपळूणच्या आसपास वगैरे बरेच सारे टनल लागायला सुरुवात होते चिपळूणच्या पुढे. तर त्यावेळेला अशी ट्रेन एक सोडला की दुसऱ्या बोगद्यात जाते. हा का उलटा उलटा चालतोय? कारण हे बघा, हा उलटा यासाठी चालतोय, इकडून आहे कारवार आणि इकडून आहे गोवा. ह्याला जायचं आहे कारवारमध्ये. हा चुकून या फ्लायओव्हरवर चढला. हो, इकडे बीच आहे मित्रांनो, कारवारचा समुद्र आहे बघा. जेव्हा त्या अशा छत्र्या दिसल्या ना मला त्या बीचवरती आराम करण्याच्या, तेव्हा कळालं. आणि तिकडे फेसाळणारं पाणी दिसलं. यार, आता जर सकाळ असती ना, तुम्हाला एकदम जबरदस्त व्ह्यू मी दाखवला असता. फ्युअल मी रात्रीच फुल करून ठेवला. आणि तुम्हाला पण हे सांगतो मी, जेव्हा कधी लॉंग राईड करत असाल तेव्हा फ्युअल आधीच भरून घ्या. म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या दिवशी मी खूप मोठी राईड करणार आहे आणि खूप लवकर चालू करणार आहे, 3 वाजता 4 वाजता, तर काही काही पेट्रोल पंप चालू नसतात अशा वेळेला. तर त्यावेळेला आदल्या रात्रीच फुल करून घ्यायचा आणि सकाळी जेवढी तुम्ही गाडी पळवाल ना तेवढी चांगली. सकाळचा टाईम होतोय 6:28 आणि वेलकम टू गोवा. आता आपण एंटर केलेला आहे मित्रांनो गोव्यामध्ये. आणि आता जो मागे गेला तो गोव्याचा चेकपोस्ट होता, कर्नाटक गोवा बॉर्डर. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर गोव्यामध्ये घुसेन. आणि पहिली गोष्ट तर मी मॅप लावलेला, पण मॅपनेच मला ना चेंज करून टाकला. जेव्हा मी तिकडून निघालो ना 750 किलोमीटर, तेव्हा मला सांगत होता की बेळगाव मार्गे जाणार आहे म्हणून. पण आत्ता बघतोय तर ह्या भाईने आपल्याला गोवा मार्गे घेऊन चाललाय. हा बघितला, आता होता तो गोव्याचा चेकपोस्ट होता. वेलकम टू गोवा चिंगम. बहुत तेज हो रहा है. वेलकम टू गोवा रॉकी. तसं रॉकी बोलेल की मी तर गोवा आधी पण फिरलोय, पण आता कसं कर्नाटकमधून गोव्यात घुसलोय आपण आणि आता गोव्यातून पुन्हा महाराष्ट्रात घुसायचं आहे. आणि माझ्या मते आपल्याला मुंबई गोवाच फॉलो करावा लागणार आहे. नशिबात तर माझ्या तेच आहे असं मला वाटतं. कारण मी पहिले एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी मुंबई गोवाने जाणार आहे म्हणून. पहिले असंच ठरवलेलं की जाईन सरळ त्या बेळगाव मार्गे कोल्हापुरात घुसेन आणि तिकडून सरळ सातारा मार्गे घरी जाईन. पण गुगल मॅपने अचानक माझा रूट मॅप चेंज केला. मला वाटतंय की सरळ सरळ चाललो आहे मी. आपला सपासप मॅपनुसार आलो पुढे आणि आत्ता कळालं की गोव्यात घुसलो. हे बघा, मंगेशी मंदिर 75, जुना गोवा चर्च इथून 85 किलोमीटर. कालंगुटे, कळंगूट बीच 91, दूधसागर 113. अरे वा, दूधसागर माझं ड्रीमच राहिलं शेवटी. इथून दूधसागर फक्त आणि फक्त 113 किलोमीटरच्या अंतरावर. लोलयम पेंडे नावाचं रेल्वे स्टेशन आहे गोव्याचं, जे की शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. मग इथून डायरेक्ट एंट्री होते ती कर्नाटकामध्ये. अपघाती प्रवण क्षेत्र, कारण घाटाला झाली आहे सुरुवात आणि घाटाचं नाव आहे करमल घाट. आणि इथे अगोंडा नावाची छोटीशी सिटी किंवा आपण त्याला विलेज पण बोलू शकतो. आम्ही कधी विजिट नव्हता केला, एक्सप्लोअर नव्हता केला, आज पहिल्यांदा करतोय. फुल ऑन मजा ब्रो, फुल ऑन मजा. आणि गोव्यात आलो आहे ना तशी थंडी वाढली आहे एवढं तर नक्की फील होते मला. कारण कर्नाटकामधनं आता एवढा सपासप आलो पण तरी पण थंडी अशी वाजत नव्हती. पण गोव्याला जसं आलो 6:45च्या टायमाला अशी थंडी कुडकुडी भरली एकदम. आणि सोबतच उजेड पण आला मस्त. त्याच्यामुळे आता फॉग लाईट वगैरे सगळं बंद. करमल घाट एकदम वळणाच आहे, शार्प कर्व्ज आहेत आणि मस्त आहे घाट. फक्त एवढंच घाटामध्ये ट्रॅफिक होऊन जाते. आता या ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी बघा किती म्हणजे मागे ट्रॅफिक होऊन गेली. गोव्यामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, हेल्मेट इज कंपल्सरी, हेल्मेट अनिवार्य आहे. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह असे नोटीस बोर्ड्स खूप सारे लावलेत, जे की प्रत्येक राज्यामध्ये लावले पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये तसं घाटाघाटांच्या वळणांवरती असं सांगितलेलं असतं, बट असं मी महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये ऑब्झर्व नाही केलं की जिथे सतर्कता सारखी लक्षात घेतली जाते, बाळगली जाते. जसं की हेल्मेट घाला, सीट बेल्ट वापरा, ड्रिंक ड्राईव्ह नका करू, असं या टाईपमध्ये. काय रस्ता आहे भावा, काय रस्ता आहे हा. आत्ता असं वाटतंय जो पण डिसिजन घेतला तो खूप चांगला घेतला,
कारण एवढा सुंदर रस्ता मला मग मिळाला नसता. किती हे सुंदर घाट आणि गोव्याची ही नारळाची झाडं. पणजी फोंडा मरगाव सरळ. पण मित्रांनो थोड्याच वेळात मडगावला पोहोचतोय आता. इकडनं लेफ्ट घ्यायला सांगितलंय आपल्याला. सर्व्हिस रोड सुरू. इकडून सरळ जाणार तुम्ही मडगावच्या सिटीमध्ये. गोल्डेम नावाचं विलेज आहे इकडे. पणजी अजून पुढे. कोकण रेल्वे आता गोव्यामध्ये घुसली आहे. कोकण रेल्वे वास्को दी गामा रेल्वे स्टेशन सोडून आता पुढे चालली आहे. माझ्या मते कर्नाटक साईडला जाईल. आणि हे बघा सध्या आपण जुवारी ब्रिज वरती आहे. खालून आहे तो संपूर्ण अरबी समुद्र. गोव्याचा जुवारी ब्रिज. वाव. वेलकम टू पणजी. गोवेकरी लँग्वेज. भितर येवपाक. आणि पणजी सिटीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. टाईम झाला आहे 7:55. पोचलो आहे ओल्ड गोवा पणजीला. आणि हे पणजीचं बस स्टँड आहे. इलेक्ट्रिक बसेस वगैरे सर्व लागतात इकडे. असं वाटतं इथंच नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊयात. थोडीशी चहा आणि हलकंसं काहीतरी खाऊन घेऊयात. चहा बिस्किट वगैरे. आपली 1500 किलोमीटरची राईड आतापर्यंत कंप्लीट झाली आहे. आणि अजून आपण गोवा सोडलेला नाही आहे. 8:48. मुंबई गोवा हायवे NH66 टेक डायव्हर्जन. इकडे रस्त्यांचं काम चालू आहे. त्याच्यामुळे हा संपूर्ण रूट दोन्ही जाण्या आणि येण्यासाठी हाच रूट एक बनवला आहे. एवढा खास नसणार आहे हा रस्ता. आत्ताच मी पुन्हा टँक फुल केला. बऱ्यापैकी खाली झालेला. 250 रुपयाचा पेट्रोल पुन्हा टाकला. कारण महाराष्ट्रामध्ये जसं जाऊ तसं पेट्रोल पुन्हा महागणार आहे. गोवा एकदम मस्त आहे याच्यासाठी. 96 ते 97 रुपये लिटर पेट्रोल आहे. तेच महाराष्ट्रात आपल्याला 6 ते 7 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात पर लिटर. आणि वेलकम टू पत्रादेवी. गोवा महाराष्ट्र बॉर्डर. इकडे गोवा राज्याची हद्द समाप्त होते आणि महाराष्ट्र राज्याची हद्द चालू होते. सो वेलकम टू महाराष्ट्र. इकडून कणकवली 65, रत्नागिरी 187, पनवेल 500. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला मित्रांनो इकडे आपला आजचा एपिसोड संपवूयात. कारण खूप मोठा एपिसोड झाला आहे आजचा तसा पण. आणि शेवटचा एपिसोड मी आता पुढचा घेऊन येतो डायरेक्ट अंबरनाथपर्यंत. पत्रादेवी बॉर्डर म्हणजे गोवा टू अंबरनाथ. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.